शाही पनीर आणि तेही अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघत असाल, रंग बघत असाल तर एकदम सिल्की स्मूथ अशी कन्सिस्टन्सी याला आलेली आहे. आणि ग्रेव्ही तुम्ही बघत असाल तर एकदम सिल्की स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तशीच याची चव लागते. तर आज आपण घरी शाही पनीर कसं बनवायचं हे बघत आहोत. एकदम चविष्ट अशी ही रेसिपी बनते. शाही पनीर बनवण्यासाठी आपल्याला एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 उभे चिरलेले कांदे व्यवस्थित लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता हा कांदा व्यवस्थित लालसर रंगावर परतून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. एक 6-7 लसूण पाकळ्या इथे मी टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे 5-6 काजू पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. काजू नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही काही हरकत नाही. कांदा आता लालसर रंगावर भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे टोमॅटो मध्यम आकारावर चिरून टाकायचे आहेत. तर ग्रेव्ही करत आहोत त्यामुळे ही पनीरची जी ग्रेव्ही आहे ती थोडी जास्त असते आणि पटकन शिजावी त्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ज्यामुळे पाणी सुटून व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो शिजला जातो. तर इथे मी आता थोडंसं पाणीही टाकत आहे, ज्यामुळे व्यवस्थित असं शिजलं जातं. आता इथं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत आलेला आहे. मी इथे आता गॅस बंद करून हे मिश्रण एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि थोडंसं गार झाल्यानंतर याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. तर सगळं मिश्रण मी इथं काढून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं मी अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत. आणि आता याची आपल्याला फाईन अशी ग्रेव्ही करायची आहे. त्याचबरोबर थोडंसं कढईतलं पाणीही याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. आणि इथे आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर बटर टाकायचं आहे. तर हे होममेड बटर आहे, तर घरचंच तयार केलेलं लोणी आहे. शाही पनीरमध्ये हे लोणी जे असतं ते महत्त्वाचं आहे, त्यामुळेच याला एक व्यवस्थित अशी टेस्ट लागते. आता हे लोणी थोडंसं वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही जी ग्रेव्ही मी केलेली होती बारीक, ती सगळी ग्रेव्ही याच्यामध्ये टाकायची आहे. आणि थोडंसं आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथे 1 मोठा चमचा धनेपूड टाकायचे आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. आणि महत्त्वाचा मसाला तो म्हणजे शाही पनीरचा जो गरम मसाला असतो तो मसाला इथं मी वापरलेला आहे, पूर्ण 1 चमचा. आणि जर हा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाल्याचाही वापर केला तरी काहीही हरकत नाही. आणि व्यवस्थित हा मसाला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर यासाठी इथं मी झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनटं व्यवस्थित याला शिजू देणार आहे. आणि 2 मिनटानंतर तुम्ही आता इथे बघत असाल मस्त असं शिजायला लागलेलं आहे ग्रेव्ही. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मलाई टाकायची आहे. तर इथं मी दुधावरची साय घेतलेली आहे, तर ती इथं मी 2 चमचे टाकलेली आहे. आणि तीही आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मलाई टाकल्याने शाही पनीरला एक शाही टेस्ट जी म्हणतो ती येते आणि त्यासाठीच इथे मलाईचा वापर केला जातो. आता मलाई ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाकण घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 2 मिनटं.
तर 2 मिनिटांनी इथं झाकण उघडायचं आहे आणि तुम्ही बघत असाल आता ग्रेव्ही इथं आता बऱ्यापैकी छान अशी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी हाताने चुरडून घालायची आहे। यानेही ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते। तर ही कसुरी मेथी घालून पुन्हा एकदा आपल्याला इथे थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आता पनीरचे तुकडे आपल्याला टाकायचे आहे। त्याआधी इथे थोडंसं पाणी टाकून ही जी ग्रेव्ही घट्ट झालेली आहे ती आपल्याला थोडीशी पातळ करून घ्यायची आहे। त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर हे जे पाणी आहे ते तुम्ही गार पाणी घातलं तरी काही हरकत नाही आहे। तर त्यानंतर इथे आता मी पनीरचे तुकडे टाकून घेत आहे। तर या स्टेजवर आपल्याला इथे पनीरचे तुकडे टाकायचे आहेत, कारण ग्रेव्ही इथे व्यवस्थित आधी शिजवून घ्यायची आहे सगळे मसाले टाकून आणि त्यानंतर इथे आपल्याला आता पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे। आणि आता 2-3 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही आता इथं बघत असाल छान अशी ग्रेव्ही इथं शिजून तयार झालेली आहे। पनीरमध्ये मस्त अशी ती ग्रेव्ही मुरलेली आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी आणि कलर तुम्ही बघत असाल एकदम मस्त असा कलर आणि परफेक्ट अशी सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सी आपल्या ग्रेव्हीला इथे आलेली आहे आणि आपलं शाही पनीर इथे आता बनून तयार झालेलं आहे। तर ते आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया। तर बघितलं आपल्यालाही आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन शाही पनीर ऑर्डर करायची अजिबात गरज पडणार नाही। घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी तीच रेस्टॉरंटसारखी शाही पनीरची रेसिपी आपण बनवू शकतो आणि इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघत असाल तर एकदम परफेक्ट सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।